तर मित्रांनो, जय शिवराय आणि जय महाराष्ट्र. तर येत्या 15 तारखेला येत आहे मित्रांनो अध्यक्ष केसरीचे मैदान. तर या मैदानासाठी शॉर्टकटमध्ये आपण बघणार आहे की कोणकोणते जे नंदी आहेत ते सज्ज झाले आहे मित्रांनो. त्याच्या आधी आपण मैदानाचं बॅनर बघू आणि स्थळ कुठे आहे आणि काय बक्षिसाचे स्वरूप आहे या सगळ्या गोष्टी आपण बघू. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो कोणते नंदी या मैदानासाठी सज्ज झाले आहे. तर आधी बघू की बक्षिसं कसे आहे. तर मित्रांनो, शिरवळ तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथे हा मैदान भरणार आहे. तर मैदानात पहिलं बक्षीस जो आहे 1,21,000 आहे. द्वितीय क्रमांकाचा जो बक्षीस आहे तो आहे 91,000. तिसऱ्या क्रमांकाला भेटणार आहे 71,000. चौथ्या क्रमांकाला भेटणार आहे 51,000. पाचव्या क्रमांकाला भेटणार आहे 41,000. सहाव्या क्रमांकाला 31 आणि सातव्या क्रमांकाला 21,000. अशा प्रकारे या मैदानात बक्षिसाचे स्वरूप असणार आहे. आता आपण बघू कोणते नंदी मैदानासाठी सज्ज झाले आहे. तर मित्रांनो, पहिला जो नंदी तुम्हाला दिसू शकते उद्याच्या मैदानासाठी तो म्हणजेच द्वारलीचा हरण्या. द्वारलीच्या हरण्यानंतर तुम्हाला अमरावतीकरांचा महाराज पण उद्या मैदानात दिसू शकते, कारण महाराज जे आहे मित्रांनो तो अमरावती साईड आलेला नाही आहे, तो तिकडेच आहे सातारा साईड. तर तो नक्कीच उद्याच्या मैदानात तुम्हाला दिसू शकते. त्याच्यानंतर मित्रांनो, आदत किंग राजा संभाजीनगरचा राजा पण तुम्हाला उद्याच्या मैदानासाठी दिसू शकते. राजा, सम्राट किंवा चिमण्या तिघांमधून एक नक्कीच दिसणार आहे. तिघांमधून एक तर नक्कीच असते मित्रांनो कोणत्या ना कोणत्या मैदानासाठी. त्याच्यानंतरचा जो नंदी आहे चिके मित्रांनो, चिके पण सध्या जे आहे सगळेच मैदानं कव्हर करत आहे. चिकेनंतर मित्रांनो स्वराज पण तुम्हाला मैदानात दिसणार आहे, कारण स्वराज आताच ट्रेंडिंगला चालू आहे मित्रांनो. त्याच्यानंतर विठ्ठल नाना बुतकर यांचा तेज किंवा नाग्या दोघांमधून एक बैल तुम्हाला दिसन उद्याच्या मैदानासाठी. त्याच्यानंतर मथुर उद्याच्या मैदानासाठी तुम्हाला नाही दिसणार मित्रांनो, कारण असे छोटे मोठे मैदानात मथुर येत नाही. मथुर डायरेक्ट मोठ्या मैदानात येते. त्याच्यानंतर मित्रांनो, चाचेगावकरांचा जलवा पण तुम्हाला उद्याच्या मैदानासाठी सज्ज दिसणार आहे. जलवा नंतर मित्रांनो ज्या नंदीची तुम्ही आतुरतेने वाट बघत आहे तो पण उद्याच्या मैदानासाठी सज्ज झाला आहे मित्रांनो. तो म्हणजे बकासूर. तर बकासूर पण उद्याच्या मैदानासाठी सज्ज झाला आहे. तर मित्रांनो, आता जे मी नंदी सांगितले त्याच्यातून 70% नंदी तर खरोखर मैदानात दिसणार आहे तुम्हाला. बाकीचं मित्रांनो, जशी मला अपडेट मिळाली नक्कीच मी तुम्हाला कळवणार. जय शिवराय, जय महाराष्ट्र. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा. जय शिवराय, पुन्हा जय महाराष्ट्र.